महायुतीतल्या पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आलाय। आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, मात्र कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ असा थेट इशारा भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना दिलाय। खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। अशात धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ओमराजे हे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं आणि त्यावर ओमराजे निंबाळकर यांनी हसून प्रतिसाद दिला। त्यामुळे ओमराजेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे, राजकीय वर्तुळात चर्चा आहे। राज्यात बऱ्याच घटनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात। पुण्यासह बारामतीसारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून हत्या करणं, दहशत माजवणं अशा घटना वाढल्या आहेत। याबाबत अजित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे आणि अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर शासन करणार असे निर्देश दिलेले आहेत। ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली। या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे। तसंच ठाण्यात शिवसर्वेक्षण अभियानासंदर्भातही चर्चेची शक्यता आहे। खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर आहेत। पक्षाच्या संघटनात्मक बैठकीला संजय राऊत हजेरी लावणार आहेत। पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राऊत संघटनात्मक आढावा बैठक घेणार आहेत, तर शहरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत। मराठा आरक्षणाकरता जरांगे यांचा लढा सुरूच आहे। आरक्षणाकरता जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। अंतरवाली सराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा उपोषणाला सुरुवात करताना दिसले। यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सहभागी होणार आहेत। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीकरता हा मोर्चा काढला जाईल। तिसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांची चोपड्यात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। गुजर समाजाच्या वतीने चोपड्यात जेसीबीवरून फुलांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली। पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचा डहाणूचा पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहे। मात्र धोडी यांचं अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। 8 दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून देखील पोलिसांनी योग्य तपास सुरू न केल्याचा आरोप धोडी कुटुंबानं केला आहे। अपहरण करून धोडी यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशय कुटुंबियांचा आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आजपासून हा ब्लॉक घेण्यात येणार असून पुढील 3 दिवस गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत। मुंबई कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या चालकाला 16 जानेवारीला सैफ अली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं। खऱ्या आरोपीला पकडल्यावर त्याची सुटका करण्यात आली। पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। तो बेरोजगार झालाय असं त्यानं सांगितलं। ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारं शहर ठरलंय। मिहान समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रो सारखे महत्त्वाचे प्रकल्प कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढीकरता महत्त्वाचे ठरलेत। हे शहर निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गुंतवणुकीकरता एक महत्त्वाचं केंद्र बनतंय। कोलियस इंडियाच्या अहवालामध्ये हे समोर आलंय। सुप्रीम कोर्टानं आत्महत्येशी संबंधित प्रकरणात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे। भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। लग्नाकरता असहमती दर्शवणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याचा आधार असू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। बेस्टमध्ये एकेकाळी 4,500 बसेस होत्या, मात्र आता बेस्टकडे काहीच दिवसात केवळ 251च बसेस उरणार आहेत। अरमान संपलेल्या 205 बस भंगारात जाणार आहेत। पुणे शहरात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। यापैकी 62 रुग्ण ग्रामीण आणि 19 रुग्ण हे महापालिका, 6 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत।
पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण ज्या गावांमध्ये आढळले आहेत त्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। धरणातून महापालिकेला वाढीव कोटा मंजूर होत नसल्यानं बाधित गावांना शुद्ध पाणी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलंय। पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न असलेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। संबंधित खासगी विकासकांनी राज्यात योजना मंजूर करून घेतल्यानंतरही प्रत्यक्षात काही ठिकाणी घरांची कामं सुरू झालेली नाहीत। अशा योजनांमधील 1.5 लाख घरं रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी दिली आहे। धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनानं भूखंड वितरणाचा सपाटा लावलाय। कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा 10 पट कमी दरानं वितरित केल्याचं दिसून आलं। हा भूखंड देण्यास स्थानिकांनी विरोध केलेला असतानाही तो डावलून या भूखंडाची विक्री करण्यात आली आहे। 21 एकर भूखंडाकरता 58 कोटी रुपये आकारण्यात आलेले आहेत। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली। अनधिकृत बांधकामं पाडण्याकरता मत्स्य विभागानं 23 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती। मुदत संपल्यानंतर कडक कारवाईला सुरुवात करण्यात आली। कराड तालुक्यातील बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे। बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यातील उजनी धरणातून एकरूट योजनेअंतर्गत कुरनूर धरणात पाण्याचं पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय। 8 बंधारे भरून घेण्याकरता पहिलं आवर्तन सोडण्यात आलं। त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे। विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार छत्रपती संभाजीनगरातील 574 शाळांमधील 25% 4000 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे। त्यासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशाकरता नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। भिवंडीतल्या वडपे ग्रामपंचायतीनं ग्रामस्वच्छता अभियानात अव्वल स्थान मिळवलं। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वडपे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रेमनाथ वडोलकर आणि ग्रामसेवक भालचंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला। त्यांना 6 लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आलेला आहे। दापोलीतील उंबरशेत इथले ग्रामस्थ आक्रमक झालेत। मायनिंग कंपनी विरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। बेकायदेशीर कामं थांबवण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ करण्यात आली असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। मात्र एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाढीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागणार असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे।